Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाला महिना उलटला असूनही अद्याप कोणीही माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचं दिसतंय. दरम्यान इराणच्या अल्बोर्ज प्रांतात अमेरिकेनं मोठा हल्ला केलाय. बांधकाम जवळपास पूर्ण झालेला बीर पूल पाडला आहे. अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर या भागातली वीजही खंडित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. US स्ट्राईक डिस्ट्रॉयज मेजर इराण ब्रिज प्रोजेक्ट. गेल्या 1.5 वर्षांपासून मध्य पूर्वेत संघर्षाचं वातावरण आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये गाझात इस्रायल हमास यांच्यात युद्धाचा भडका उडाला. त्यानंतर हळूहळू मध्य पूर्वेत हे युद्ध पसरलं. इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लावर हल्ले केले, तर येमेनच्या हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात जहाज अडवायला सुरुवात केली. त्यानंतर इराण आणि इस्रायल यांच्यात थेट हल्ले सुरू झाले. इराणला हमास, हिजबुल्ला आणि हौथी बंडखोरांचं समर्थन मिळालं आहे. यामुळेच इराण अमेरिका आणि इस्रायलच्या निशाण्यावर आहे. दरम्यान अमेरिकेकडून मध्य पूर्वेतील सर्वात मोठ्या पुलाला टार्गेट केलंय. इराणच्या उत्तर भागात हा पूल आहे. बीश पूल तयार करण्यासाठी इराणने थोडके नाही तर तब्बल $400 मिलियन म्हणजे 37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत. हा पूल 1050 मीटर लांब आहे. याचे 8 भाग असून प्रत्येक भाग 176 मीटर लांब आहे, तर पुलाचे खांब 136 मीटर उंच आहेत. सोशल मीडियावर हल्ल्यानंतरचे फोटो समोर आले आहेत. त्यात पुलावर हल्ल्यामुळे वीज संकट ओढावल्याचं म्हटलंय. अल्बोर्जमध्ये पुलावर हल्ल्यामुळे आता युद्ध फक्त सैनिक आणि शस्त्रापुरतं मर्यादित राहिलं नसल्याचं स्पष्ट झालंय. रस्ते, वीज पुरवठा यंत्रणा, पूल यासारख्या पायाभूत सुविधांवरही हल्ले केले जात आहेत. वीज पुरवठा खंडित झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. इराणसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा होता. बऱ्याच काळापासून या पुलाचं बांधकाम सुरू होतं. पूल तयार होताच अमेरिकेने हल्ला करून तो उद्ध्वस्त केलाय.